मंडळींनो, आजची घटना ऐकून तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल. कारण या घटनेमध्ये दोन पुरुषांनी एका महिलेसोबत लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्या दोन पुरुषांनी त्या महिलेसोबत असं कृत्य केलं जे कृत्य आज सोशल मीडियावर व्हायरल आहे. मंडळींनो, नेमकं काय घडलं या प्रकरणात, कुठे घडली ही घटना, हे अगदी मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला अजून लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी, क्राईम एमएच मध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळींनो, तुम्ही समाजात ऐकलं असेल की एका पुरुषाने 2 बायका केल्या, 3 बायका केल्या, पण असं तुम्ही कदाचित ऐकलं असेल की 2 पुरुषांनी 1 बायको केली किंवा एका महिलेने 2 पुरुषासोबत लग्न केले. आजची घटना ही अशीच आहे. 2 पुरुषांनी एका महिलेसोबत लग्न केलं आणि सुहाग रात्रीच्या दिवशी त्या महिलेसोबत एक घटना घडून आणली. मंडळींनो, ही जी घटना आहे ही उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची आहे. गोरखपूरमध्ये एक 35 वर्षीय तरुण राहत होता आणि त्या तरुणाचे नुकतंच लग्न झाले होते. लग्नानंतर तो तरुण खूप आनंदित होता, कारण सगळं काही त्याच्या जीवनात सुरळीत चाललेलं होतं. पण मात्र लग्नानंतर त्या पुरुषाच्या अंगावर घरातील सर्व जबाबदारी आली होती. त्या पुरुषाचा एक 32 वर्षीय भाऊ होता आणि त्याचे पण लग्न होणे बाकी होते. आता त्या पुरुषाला वाटले की आपलं लग्न झाले आहे, आपला लहान भाऊ आहे, त्याचे पण लग्न झाले पाहिजे, त्याचा पण संसार चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. म्हणून त्या पुरुषाने त्या भावाचे लग्न करायचे ठरवले. मग काही दिवसांनी त्या पुरुषाने आपल्या भावाला मुली बघायला सुरुवात केली. लहान भावाच्या लग्नासाठी त्या पुरुषाने खूप प्रयत्न केले, पण त्याच्या लहान भावाला एकही मुलीने पसंत केले नाही. मग त्या पुरुषाने संतापाच्या भरात आपल्याच भावाचे लग्न आपल्याच बायकोसोबत करून दिले. मग ते दोघेही भाऊ आनंदात एकाच महिलेसोबत राहू लागले आणि त्या महिलेला पण त्या दोघांविषयी काहीच प्रॉब्लेम नव्हता. दोघा भावांनी एकाच महिलेसोबत लग्न केल्यामुळे गावातील लोकांमध्ये खळबळ उडाली. गावातील लोक त्या दोघा भावांना नाव ठेवू लागली, पण त्या दोघा भावांना त्याची काही पर्वा नव्हती. काही काळ असाच ओलांडून गेल्यानंतर त्या महिलेला एका नवऱ्याकडून 2 मुलं झाली आणि दुसऱ्याकडून 1 मुलगा झाला. सर्व काही त्या तिघांच्या संसारामध्ये चांगले चाललेलं होतं. एकदम ते तिघेही पण खूप आनंदित होते. पण काही काळानंतर त्या दोघा भावांचे सतत भांडणं होऊ लागली आणि त्या भांडणाचं कारण होतं त्यांच्या आजोबा पंजोबांची जमीन. त्यांचे वाद इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला कुऱ्हाडीने संपवले. लहान भावाच्या मृत्यूमुळे त्या ठिकाणी पोलीस आले. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली तेव्हा लोकांनी पोलिसांना सांगितले की मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला आहे. मग पोलिसांनी त्या मोठ्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवसानंतर त्या मोठ्या भावाला पोलिसांनी पकडले आणि त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, पोलिसांना या प्रकरणात खूप वेगळं वाटायला लागलं. पोलिसांना समजलं की या दोघा भावांची एकच बायको आहे. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा चांगला शोध घेत आहे. नेमकं खरं कारण काय आहे, दोघांमध्ये एक बायको की जमिनीचा वाद, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच समजेल. पण मंडळी, तुम्हीच बघा, समाजात ह्या अशा प्रकारच्या घटना घडत आहे आणि ही खूप लाजिरवाणी बाब आहे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहोत. या घटनेविषयी मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.